नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया गवाराची भाजी। गवाराची भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक पाव गवार घेतलेले आहे, स्वच्छ असं धुवून कट करून। चला तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। हे बघा, इथे आपण एक गॅसवरती कढई घेतलेली, त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल आणि त्यामध्ये हे गवार मस्त असे भाजून घेऊया। हे 1 ते 2 मिनिटं असंच तेलावरती होऊ द्यायचं, झाकून ठेवूया। हे बघा, शेंगा आपल्या छान मस्त अशा परतून झालेल्या आहे। अशा आपण शेंगा तेलावरती परतल्याच्या नंतर भाजीला एकदम मस्त टेस्ट येते। चला तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। हे बघा, सर्व शेंगा आपण डिश मध्ये काढून घेतलेल्या आहे। चला तर मग आता आपण कढईमध्ये टाकूया तेल मस्त तापू देऊया। हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे। आपण त्यामध्ये टाकूया मोहरी। बघा, मोहरी छान तडतडली, त्यामध्ये आपण टाकूया जिरं सुद्धा फुललेलं आहे मस्त। त्यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा, त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया लसूण आपण ठेचून घेतलेला आहे मस्त, आणि त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता आणि सर्व मिक्स करून घेऊया। आणि छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत असंच मिक्स करूया। हे बघा, कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकूया हळद, धनिया पावडर, लाल तिखट आणि थोडासा घरगुती मसाला, आणि सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्त मिक्स केलेलं आहे। आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, मसाला आपला मस्त शिजतो। आणि असं परतून घेऊया, मसाला जळत सुद्धा नाही। आणि याला 1 ते 2 मिनिटं असंच परतून घेऊया, तेल सुटेपर्यंत। हे बघा, 1 ते 2 मिनिटांनी किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आपण टाकूया गवार आणि हे सुद्धा मिक्स करूया। हे बघा, आपण त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्त मिक्स केलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर टाकूया आणि पाणी टाकूया। पाणी आपण थोडंच टाकूया शिजेपुरतं, आणि चला तर झाकण ठेवून मस्त शिजून घेऊया। हे बघा, 5 ते 6 मिनिटांनंतर आपली भाजी मस्त अशी शिजलेली। त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर, आणि आपली गॅस बंद करूया। हे बघा, आपण एका डिश मध्ये भाजी सर्व करूया। हे बघा, टिफिन साठी एकदम बेस्ट अशी भाजी, एकदम सुकी आणि खायला सुद्धा टेस्टी। हे बघा, भाजी आपली तयार झालेली एकदम मस्त। चला तर मग बाय।